वर्षापूर्वी आमची परळी मुंबई गाडी सुरू झालेली, ते पण अनेक वर्षाच्या संघर्षातून आम्ही ती गाडी आणली होती. कारण या ठिकाणाहून भाविक आणि आरोग्याच्या समस्या घेऊन लोक खूप मुंबईला जातात. बरं, रेल्वे प्रशासनाला आम्ही सांगून पण ही गाडी पुन्हा 4-5 वर्षानंतर स्टॉप करण्यात आलेली, कोणतंही कारण नाही, कोणत्याही आम्हाला त्याचा रिप्लाय नाही. कशामुळे आमची ही गाडी स्टॉप करण्यात आली? रेल्वे प्रशासन, साऊथ सेंट्रल रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेचा दोघांचाही समन्वय नाहीये. रेल्वेचा आम्ही या ठिकाणी त्यामुळे जाहीर धिक्कार करतो. कारण रेल्वेनं आमच्या मागण्यांचा एकही पाठपुरावा केला नाही आणि रेल्वेनंही त्यांच्या रेल्वेच्या बोर्डामध्ये आमच्या मागण्या मांडलेल्या नाहीयेत. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा जे खासदार आहेत ते कुठेतरी कमी पडतात. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खासदार आम्हाला तर वाटतं की कमी पडायलेत. कारण या ठिकाणी लोकसभेच्या खासदारांचं कर्तव्य आहे की आमच्या मागण्या ह्या रेल्वे बोर्डापर्यंत नेल्या पाहिजे. जर साऊथ सेंट्रल रेल्वे आमचं ऐकत नाही, सेंट्रल रेल्वे आमच्या मागण्यांची दखल घेत नाही, मग आम्ही कुठं जायचं? लोकप्रतिनिधींना आमचा आवाज त्या रेल्वे बोर्डापर्यंत पोहोचवला पाहिजे. रेल्वे बोर्डाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन आम्हाला त्या मागण्यांचा त्यांना रिप्लाय दिला पाहिजे. काय भूमिका असणार आहे तुमची यानंतर? जर रेल्वे प्रशासनानं आमच्या योग्य मागण्यांचा जर विचार केला नाही तर येत्या 17 सप्टेंबर रोजी आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहोत आणि हे आंदोलन रेल्वे प्रशासनाला झेपावणार नाही. अशा प्रकारे आम्ही त्यांना निवेदन रूपी मागणी करतो. तसं आपण पाहतो की एखाद्या गोष्टीला निग्लेक्ट केलं जातं, तसं परळीकरांना निग्लेक्ट केलेलं आहे असं मला तरी वाटतंय. कारण उत्पन्न तर परळीसारखं उत्पन्न मराठवाड्यात कुठल्याच रेल्वेला भेटू शकत नाही, इतकं उत्पन्न आहे. आणि रेल्वे फक्त काय बघते की आपल्याला कुठून उत्पन्न मिळतं तिथून गाड्या सुरू करायचं. एवढं उत्पन्न असून सुद्धा मुंबई गाडी ते काय सुरू करू शकत नाही? त्याच्यात काय नेमकं राजकारण आहे का? त्यांना आपल्याला इकडे मराठी समाजाला, जे इकडे मराठा समाज सर्व आहे इकडल्या भागामध्ये उदगीरपासून, तर त्यांना त्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलं असं मला तर वाटतंय. परंतु तसं न करता आता आपण या मुंबई गाडी कशी आपल्याला मागणी आहे परंतु त्याचा पाठपुरावा का केला जात नाही याकरता माननीय आपले इतर जे आमदार आहेत त्यांनी देखील आता लक्ष द्यावं असं वाटतंय. कारण की फक्त कार्यकर्त्यांनीच फक्त जर विचार करून किंवा निवेदन देऊन हे आता भागणं नाही, शक्य नाही. तरी आता फक्त आमदार, खासदार व इतर सर्व राजकीय नेत्यांनी परळीकराची जी अस्मिता आहे म्हणायला हरकत नाही. कारण की वैद्यनाथ देवस्थानसाठी पूर्ण भारतातून इथं दर्शनाला लोक येतात. इथून औंढे नागनाथला लोक जातात, धृष्णेश्वरला जातात. म्हणजे एक साखळी पद्धतीने जर सर्व ज्योतिर्लिंग जर जोडलं व अशी एखादी मुंबई गाडी जर सुरू केली, मुंबई ते 4-5 ज्योतिर्लिंग घेऊन मुंबईला परत जाणारी, तर निश्चितपणे त्याचा सर्वांनाच फायदा होईल. व देवस्थान असल्यामुळे एक परळी येथील हे देवस्थान म्हणजे 5वं ज्योतिर्लिंग आहे व पूर्ण भारतातून येथे या दर्शनासाठी येतात. व आता सध्या आपण पाहतो आहोत की किती गर्दी आहे दर्शनासाठी. लाखोनी येथे भाविक येऊन रात्रीतून दर्शन घेऊन जातात. खरं आहे ना, परळी वैजनाथ हे रेल्वे स्टेशन निजामकालीन 100 वर्षापूर्वीचं स्टेशन आहे. मराठवाड्यातील पहिलं ब्रॉडगेज स्टेशन आहे. पण आतापर्यंत इथून निजामाच्या काळापासून इथं सगळ्या सुविधा आहेत. आणि मुंबई जी गाडी आहे अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, ही म्हणून ती लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे. आणखी काय मागणी असणार आहे? आणखीन पंढरपूरसाठी एक रेल्वे इथून आवश्यक आहे, शेगाव ते पंढरपूर आनंदवारी म्हणून. कारण पंढरपूरला आरक्षित रेल्वेच नाही आतापर्यंत. कारण सगळ्या गाड्या डेमो आहेत आणि पॅसेंजर आहेत. आरक्षण असणारी रेल्वे इथून दररोज धावणारी एकही रेल्वे नाही. ज्या गाड्या आहेत त्या साप्ताहिक आहेत. त्या एकादशी काही एका दिवशी येत नाही, साप्ताहिक दिवशी एकादशी कधी येऊ शकते. म्हणून साप्ताहिक रेल्वेपेक्षा दैनंदिन धावणारी आरक्षित रेल्वे आम्हाला असायला हवी, शेगाव ते पंढरपूर. कुठेतरी परळी रेल्वे स्थानकाकडे रेल्वेकडून मध्य रेल्वे असेल किंवा दक्षिण मध्य रेल्वे असेल दुर्लक्ष केलं जात आहे का? हो, दुर्लक्ष व्हायले. तेलंगणातले लोक इकडे मराठी भाषिक लोकांना गुमानित नाहीत, आमचा निवेदनाचा विचार करत नाहीत. आम्ही आतापर्यंत आमच्याकडे प्रूफ आहेत. आतापर्यंत 100 निवेदन दिले असतील पण त्याचा काही उपयोग होत नाही. आम्ही दिलेले निवेदन ते डस्टबिन मध्ये टाकत असतात. यामध्ये उत्तर असं आहे तर की सेंट्रल रेल्वे म्हणते की परळी रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये आहे. त्याच्यामुळं जी लातूरहून येणारी गाडी आम्ही 3 दिवस बिदरला सोडतोय. परंतु बिदर रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेमध्ये आहे. तिथे 3 दिवस गाडी जाऊ शकते. तर 4 दिवस जी गाडी लातूरमध्ये 16 तास उभा राहू शकते ती गाडी परळीपर्यंत का नाही सोडतायत? हा माझा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे. तसेच आता नुकताच श्रावण महिना चालू झाला आहे. भाविक भक्तांसाठी
आणि पुढे चालून कुंभमेळा चालू होतोय पुढच्या वर्षी, तर मुंबईहून नाशिकचं त्र्यंबकेश्वर, नंतर संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, परभणी मध्ये जे जवळ आहे ते औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ असं ज्योतिर्लिंग ही बरेच लोक कुंभमेळ्याच्या निमित्तानं करतात. तर त्या सोयीसाठी प्रशासनाने तीही परळीहून थेट मुंबई रेल्वे चालू करावी. तसेच लातूर मुंबईची जी गाडी आहे ती 4 दिवस परळीपर्यंत नक्कीच वाढवता येईल. तर ती गाडी पहिले परळीहून सुटायची मुंबईला आणि मंजूरही झाली होती, परंतु ती गाडी लातूरला पळवल्या गेली. ती गाडी परळीपर्यंत 4 दिवस का होईना सोडण्यात यावी, ही मुख्य मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.